आज अनुसूचित जातील उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा होता। हा मोर्चा राज्य सरकारच्या विरोधात होता। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला हा मोर्चा होता। देवेंद्र फडणवीसांनी अनुसूचित जातीमध्ये ज्या पद्धतीनं भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही विशिष्ट काही लोकांना हाताशी धरून अनुसूचित जातीमध्ये ते निर्माण करत आहे। पण आज आपण पाहिलं तर संविधानिक जे कवच आहे आरक्षणाचं, ते फंडामेंटल राईट्स आहेत आरक्षणाचे, ते राज्याला कुठलेही अधिकार नसताना जे संसदेला अधिकार आहेत त्याच्यामध्ये हे सब क्लासिफिकेशनचा जो मुद्दा आणलेला आहे, सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की तुमच्या मनावर आहे राज्याच्या। पण देवेंद्र फडणवीस आपण वारंवार बघितलं की ते ज्या पद्धतीने विधिमंडळामध्ये खोटं बोलत आहेत, धांदण खोटं बोलत आहेत की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे, सुप्रीम कोर्टाची अशी कुठलीही गाईडलाईन नाही। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि ही सुरुवात आहे। त्यांनी फक्त सरकारनं विचार केलाय की सब क्लासिफिकेशन करता येईल का, फक्त हरकती मागवल्या, तर हा रोष आहे जनतेचा, हा रोष आहे चळवळीचा। त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी जी कटकारस्थानं जी केलेली आहे ती त्यांनी तातडीनं थांबवणं गरजेचं आहे, अन्यथा हा उद्रेक थांबणार नाही। महाराष्ट्रातला अनुसूचित जातीतला समाज हा पेटून उठलेला आहे, ही त्यांची यातली एकता आजच्या ह्या नांदेडच्या मोर्चातून दिसून आली। मातंग समाज पण मोर्चामध्ये खूप मोठ्या संख्येने होता। मातंग समाज म्हणून नाही, चर्मकार समाज असेल, ढोर समाज असेल, गुरुड समाज असेल, वाल्मिकी समाज असेल, आपण पाहिलं सर्व मान्यवर त्यांचे होते, सर्व मान्यवरांची भाषणं झालेली आहेत आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सरकार जे काही करू पाहते, सब क्लासिफिकेशन उपवर्गीकरण करू पाहते, ते आम्हाला मान्य नाही, आम्ही हे होऊ देणार नाही।